मालेगाव शहरात महानगरपालिकेच्या विविध समस्या आहेत. रक्त मिश्रित पाणी, भुईकोट किल्ल्याचे विद्रुपीकरण, मोकाट जनावरं, आजपर्यंत पार्किंग नाही, तसेच आजपर्यंत साफसफाईचा जो मिजाज पाहिजे तो होत नाही. केमिकल युक्त पाणी नदीमध्ये येतं, रक्त मिश्रित पाणी येतं. या समस्या कायम आहेत. त्याच्यासाठी आम्ही आहोत. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून सांगू येतो, आमच्या समस्या मांडतो का आमच्या आया बहिणी सुरक्षित नाही, आमचे देवालय सुरक्षित नाही. आया बहिणी जर रस्त्याने जातात तर त्यांच्यावरती सोनसाखळी म्हणून चोर आघात करतो आणि गळ्यातून हिसकून घेतो. हेल्मेट घालून येतो, पोलीस सांगतात तो हेल्मेट घातलेला होता. जेव्हा मी स्वतः छावणी पोलीस स्टेशनला गेलो कंप्लेंट द्यायला, एका महिलेची म्हणजे आमचे मित्र सुभाषजी गायकवाड यांच्या पत्नीची सोनसाखळी गेल्यानंतर मी तिथे पोहोचलो आणि त्यांना सांगितलं का तुम्हाला यांची कंप्लेंट घ्या. म्हणे साहेबांना अजून टाइम आहे, 1 तास लागतो. ठीक आहे. त्या पोलिसांच्या बद्दल अनेक तक्रारी मालेगाव शहरवासियांच्या आहे. मोबाईल चोर, मोटरसायकल चोर, सोनसाखळी चोर, बेकायदेशीर गुटखा विकणे, बेकायदेशीर गांजा विकणे, बेकायदेशीर सट्टा बिटिंग, अशा अनेक समस्यावरती पोलीस प्रशासनाने कायद्याने काम केलं पाहिजे. पण कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन कुठेही काम करताना दिसत नाही. मंदिरांमध्ये चोऱ्या होत आहेत मोठ्या प्रमाणात. चोरांनी या मालेगाव शहरात धुमाकूळ घातला आहे. मग कायदा ही शिल्लक नाही का? कायदा नावाची वस्तू फक्त कागदावर आहे का? यांनी त्वरित त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलं पाहिजे. आमचे देवालय सुरक्षित पाहिजे, आमच्या आया बहिणी सुरक्षित पाहिजे. मोबाईल हिसकवल्या नाही गेला पाहिजे. कटरने वार करून जो मोबाईल चोर चोरी करतो त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. एवढंच पोलीस प्रशासनाला आमचं सांगणं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.